नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग. या मालिकेचा आजचा भाग भरपूर इमोशनल ड्रामाने भरलेला होता. धैर्य सावीला म्हणत असतो, प्रेम नाही, फक्त प्रेमाचं नाटक केलं तुझ्याबरोबर. माझ्या आईच्या स्वप्नासाठी, तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी. भाऊचा माज उतरवून त्याला हरलेलं बघायचं होतं, म्हणून केलं हे सगळं. लई हिशोब बाकी आहे सावी, म्हणून. आणि हा धैर्य मुजुमदार हिशेब ठेवत नाही तर हिशेब करतो. हे सगळं ऐकताना बिचाऱ्या सावीचं हृदय तुकडे तुकडे होत असतं. धैर्य पुढे म्हणतो, हो, सगळं नाटक होतं. हा धैर्य मुजुमदार एक वेळ खड्ड्यात पडेल, पण तुझ्यासारख्या मूर्खपोरीच्या प्रेमात पडणार नाही. मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त मूर्ख आणि बावळट निघालीस तू. माझ्या प्रेमात इतकी आंधळी झालीस की तो म्हातारा आजोबा सांगत राहिला की तू चुकली आहेस, तरीही तुला कळलं नाही. माझ्या घरच्यांचं खरं रूप तुला कधी दिसलंच नाही. हे सगळं विलास आणि भास्कर खूप मजा घेत बघत असतात, तर बिचाऱ्या नीता वहिनी खूप असहाय्यपणे हे सगळं बघत असतात. इच्छा असूनही त्या सावीची काहीही मदत करू शकत नसतात. दामिनी सावीला म्हणते, तुझी लायकी तरी आहे का ग मुजुमदारांची सून व्हायची? तुझ्यासारखी उद्धट, अतिशहाणी आणि सतत पुढे पुढे करण्याची हौस असणाऱ्या पोरीला मी या घरची सून करून घेईन असं वाटलं तुला? आणि तो भाऊराव, माझ्या डोक्यात घुसला होता तो. त्याच्या नातीला एवढ्या प्रेमाने सुखात या घरात ठेवीन मी. आणि शिक्षण महर्षी म्हणे, असं म्हणत ती खळखळून हसायला लागते. धैर्यही तिच्याबरोबर खळखळून हसत म्हणतो, अगं कसला शिक्षण महर्षी? ही त्याची ओळख या धैर्य मुजुमदारने आत्ताच या क्षणी पुसून टाकली आहे कायमची. आणि कोणाच्या मूर्खपणामुळे हे शक्य झालंय बरं? त्याच्या लाडक्या नातीमुळे, असं म्हणत सावीच्या खांद्यावर हात ठेवत असतो. सावी त्याचा हात झटकते. त्यावर धैर्य म्हणतो, जेव्हा भाऊंना हे सगळं कळेल तेव्हा काय होईल विचार कर ना सावी. भाऊंना हार्ट अटॅक तर नाही ना येणार? नाहीतर म्हातारे येडबिडं व्हायचं, असं म्हणत तो हसत असतो. तेव्हा सावी ताडकन एक धैर्याच्या कानाखाली लावून देते. दामिनी चिडते, पण धैर्य निर्लज्जासारखा तरीही हसतच असतो. जाऊ दे ना आई, वाईट वाटले बिचारीला. आणि तसंही आपल्याला जे हवं होतं ते तर झाले ना, असं म्हणतो. त्यावर सावी म्हणते की तुमच्यासारख्या नीच माणसावर प्रेम करून मी खरंच माझ्या आयुष्याची वाट लावून घेतली आहे. पण माझे भाऊ, एवढ्या कष्टाने त्यांनी जे सगळं कमावलं होतं ते पण त्यांच्याकडून हिरावलं गेले. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. तेव्हा मध्येच इरा म्हणते, कळतंय ना तुला हे? मग निघ इथून. तुझ्यासारख्या फालतू मुलीसाठी या घरात आणि धैर्याच्या आयुष्यात नखा एवढी सुद्धा जागा नाही आहे. आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढायचा प्रयत्न करत असते, पण सावी तिचा हात धरून दूर झटकते. त्यावर इरा सावीला निर्लज्ज म्हणते, जे नातं कधी नव्हतंच त्याच्या आठवणी तुला जपायच्यात का, असं विचारते. त्यावर सावी म्हणते, हे मंगळसूत्र धैर्यानी अग्नीच्या साक्षीने माझ्या गळ्यात घातले. त्यांचं प्रेम, आमचं नातं त्यांच्यासाठी नाटक होतं, माझ्यासाठी नाही. माझ्यासाठी आमचं प्रेम, आमचं नातं, हे लग्न सगळं खरं होतं. हे मंगळसूत्र नवरा बायकोमधील प्रेम आणि विश्वासाची आठवण असते, पण माझ्यासाठी हे विश्वासघात आणि द्वेषाची आठवण बनून राहील. म्हणजे पुढे जाऊन कोणावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवण्याची चूक जर मी करेल, तेव्हा ही आठवण माझ्या गळ्याभोवती आवळून मला मारून टाकील, पण पुन्हा अशी चूक करू देणार नाही. म्हणून याला हात पण लावायचा नाही. तेव्हा दामिनी म्हणते, बस झालं, इतकं होऊनसुद्धा ज्ञान पाजळत बसली आहे, निघितून. त्यावर सावी मी जाणार नाही असं ठाम सांगून तिच्या खोलीत जात असते, पण धैर्य तिचा हात धरून तिला घराबाहेर फेकून देतो. रस्त्यात सांडलेले काच सावीच्या पायात घुसतात आणि रक्ताने माखलेले तिच्या पायाचे ठसे फरशीवर उमटतात. पण धैर्याचं त्याकडे अजिबात लक्ष नसतं. तो सावीला ओढत बाहेर काढतो. आणि आपल्यात जो नव्हता तो सुद्धा संबंध संपलाय आज. आपल्यात कधीच कोणतीच गाठ कधीच जुळली नव्हती, आणि असेल तर ती आज जळली. इथून पुढे तुला माझ्या घरात, आयुष्यात, हृदयात कुठेच जागा नाही. सावी नाईक, गेट लॉस्ट, म्हणत तो दरवाजा बंद करून घेतो. बिचारी सावी खूप वेळ दरवाजा उघडण्यासाठी आवाज देते, पण धैर्य तिच्या रक्ताने उमटलेल्या पावलांच्या बाजूने पावलं टाकत टाकत घरात जातो. सावी दरवाजाबाहेर खूप रडत असते. तिकडे नायकांच्या घरी सावी धैर्याच्या लग्नाची जोरदार तयारी चालू असते. केतन पटापट सगळ्यांना फोन लावून सगळी व्यवस्था करत असतो. त्यावर दीपा त्याच्या हातातून फोन काढून घेत म्हणते की कशाला पुन्हा लग्न करून पैसे वाया घालवायचेत. दीपा आणि केतनमध्ये यामुळे वाद होतो.
तिकडे दामिनी तिच्या लाडक्या धैर्याचं खूप कौतुक करत असते. तुझा खूप अभिमान वाटतोय असं ती सारखं म्हणत असते. आता मात्र विलास भास्करचे चेहरे उतरतात. जे त्यांना नको असतं, धैर्याचं कौतुक, तेच त्यांना पाहावं लागत असतं. इरा आनंदाने धैर्याला बिलगते. आता आपल्यात कोणीही येणार नाही असं म्हणत असते. पण सावी बाहेरून धैर्याला खूप आवाज देत असते. त्याला खूप विनंती करत असते की प्लीज दरवाजा उघडा धैर्य. हे सगळं ऐकून धैर्य दरवाजाकडे वळतो, पण इरा धैर्याला अडवते. उद्याच्या भागात असं दिसतं की धैर्य दरवाजा उघडून सावीचं सगळं सामानसुद्धा बाहेर फेकून देतो. इरा धैर्याचा हात हातात धरत सावीला निघून जायला सांगते. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा.